तर चला आता आपण मॅथेमॅटिकल मेथड्सचा 2.3 वेक्टर ऑपरेशन हा पॉईंट पाहूया आपण. वेक्टर ऑपरेशन. आपण लास्ट व्हिडिओमध्ये वेक्टर ॲनालिसिस कशाला म्हणतात, स्केलर्स कशाला म्हणतात, वेक्टर्स कशाला म्हणतात आणि वेक्टरचे जे टाइप्स आहे जसं झिरो वेक्टर, रिझल्टंट वेक्टर, निगेटिव्ह वेक्टर मीन्स अपोजिट वेक्टर, इक्वल वेक्टर, पोझिशन वेक्टर आणि युनिट वेक्टर याबद्दल आपण लास्ट व्हिडिओमध्ये सर्व डिटेल्स पाहिलं आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण वेक्टरचे ऑपरेशन्स कसे होतात ते डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर चला पाहूया आपण वेक्टर्स ऑपरेशन. त्यामध्ये पहा, मल्टिप्लिकेशन ऑफ ए वेक्टर बाय ए स्केलर. जेव्हा वेक्टर बरोबर स्केलर मल्टिप्लिकेशन करतो तर त्याचा रिझल्टंट काय भेटतो, त्याचा परिणाम काय भेटतो आपल्याला पाहायचं आहे. पहा, मल्टिप्लाइंग ए वेक्टर बार पी बाय ए स्केलर क्वांटिटी से एस एल्स अनदर वेक्टर लेट अस राईट पाथ. आता या ठिकाणी बार पी हा एक वेक्टर आहे. या बार पी ला मल्टिप्लाय केलेले स्केलर क्वांटिटीनी, ज्या स्केलर क्वांटिटीला आपण एस म्हणूया. आता जेव्हा ह्या स्केलर क्वांटिटी एस ने बार पी या वेक्टरला मल्टिप्लाय केलं तर आम्हाला एक अनदर वेक्टर या ठिकाणी भेटतं. जसं की पहा, बार क्यू हे अनदर वेक्टर या ठिकाणी भेटलं जेव्हा एस ने बार पी ला मल्टिप्लाय केलं. जसं की पहा, एक एक्झाम्पल इथं पहा, बार एफ फोर्स. फोर्स हे कसं भेटतं, मास इंटू बार ए मीन्स ॲक्सेलरेशन. बार ए हे काय वेक्टर आहे आणि मास हे काय स्केलर क्वांटिटी आहे. त्यापासून आपल्याला एक नवीन वेक्टर भेटतं, ते बार एफ मीन्स फोर्स. लाईक दॅट या ठिकाणी बार क्यू हे एक वेक्टर भेटलं. आता हे वेक्टर जे आहे ते त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यामुळे भेटलेलं आहे. पण बार क्यू विल बी द वेक्टर whose direction is the same as that of the bar p and magnitude is s times the magnitude of bar p. हा जो नवीन वेक्टर भेटले बार क्यू, ह्या वेक्टरचं डायरेक्शन आणि बार पी चं डायरेक्शन हे सेम आहे. परंतु या ठिकाणी बार क्यूचं जे मॅग्निट्यूड आहे ते एस टाइम जास्त आहे कोणाच्या, बार पीच्या मॅग्निट्यूड पेक्षा. बार पीच्या मॅग्निट्यूड पेक्षा एस टाइमने जास्त हे बार क्यूचं मॅग्निट्यूड आहे. परंतु दोघांचे डायरेक्शन हे सेम आहे. हे झालं मल्टिप्लिकेशन ऑफ ए वेक्टर बाय द स्केलर. हे आपण हे जे नंबर ऑफ एक्झाम्पल्स पुढे जाऊन आपण सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे. तर एक बेसिक कन्सेप्ट अगोदर पाहूत आणि त्यानंतर याच्या डिटेल एक्झाम्पल्स पण आपण पाहणार आहोत. त्यानंतरचा आपल्याला पॉईंट पाहायचा आहे तो आहे 2.3.2 ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन ऑफ वेक्टर्स. वेक्टरचे आपल्याला ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करायचे. या ठिकाणी सर्व या पॅसेजमध्ये इनिशियल लेसनमध्ये सुरुवातीच्या पेजेसमध्ये आम्हाला फक्त बेसिक कन्सेप्ट दिलेले आहेत. त्यानंतर आपल्याला ते डिटेलमध्ये नंबर ऑफ एक्झाम्पलच्या साहाय्याने या कन्सेप्ट आपल्याकडनं प्रूव्ह करून घेणार आहेत किंवा आपल्याला प्रूव्ह करून देणार आहेत. ठीक आहे, चला आता पाहूया आपण. The addition or subtraction of two or more vectors of the same type, that is describing the same physical quantity, gives rise to a single vector. ठीक आहे. आता या ठिकाणी काय सांगितलं, दोन वेक्टर आहेत, सेम टाईपचे आहेत, म्हणजे त्यांच्या सेम फिजिकल क्वांटिटी आहेत. त्या वेक्टरचे तुम्ही ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करा. ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर त्यापासून आम्हाला एक सिंगल वेक्टर भेटेल जो रिझल्टंट वेक्टर म्हणून. तो रिझल्टंट वेक्टर पुढे काय होतं पहा, त्या रिझल्टंट वेक्टरचा जो रिझल्ट आहे किंवा त्या रिझल्टंट वेक्टरचं जे मॅग्निट्यूड आहे ते मॅग्निट्यूड या दोन वेक्टरच्या ॲडिशनच्या नेट इफेक्ट बरोबर आहे किंवा दोन वेक्टरच्या ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शनच्या नेट इफेक्ट बरोबर तो थर्ड वेक्टरचं मॅग्निट्यूड असेल. such that the effect of this single vector is the same as the net effect of the vectors which have been added or subtracted. या ठिकाणी काय सांगितलं त्यांनी पहा, जो इफेक्ट आहे हा जो सिंगल वेक्टरचा, जो ह्या दोघांच्या ॲडिशन पासून जो सिंगल वेक्टर भेटतो त्याचा जो इफेक्ट आहे तो सेम आहे. कुणाबरोबर सेम आहे, नेट इफेक्ट ऑफ द वेक्टर्स विच हॅव बीन ॲडेड. हे जे वेक्टर्स आहे ज्यांचे आपण ॲडिशन और सबस्ट्रॅक्शन करून जे आम्हाला नेट इफेक्ट किंवा टोटल इफेक्ट भेटलेला आहे त्या टोटल इफेक्ट बरोबर या सिंगल वेक्टरचा इफेक्ट आहे. या ठिकाणी समजलं. तीच
ही कन्सेप्ट समजण्यासाठी आपल्याला खालचं एक्झाम्पल पाहावं लागेल. ठीक आहे, चला आता आपण खालचं एक्झाम्पल पाहूया या ठिकाणी फोर्सचं. इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड दॅट ओनली वेक्टर्स ऑफ द सेम टाइप डिस्क्राइबिंग द सेम फिजिकल क्वांटिटी कॅन बी ॲडेड ऑर सबस्ट्रॅक्टेड. एक गोष्ट आम्हाला फार महत्त्वाची समजून घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे असं की फक्त जे सेम टाईपचे जे वेक्टर आहे, सेम टाईपचे वेक्टर म्हणजेच काय, त्यांची फिजिकल क्वांटिटी ही सेम आहे. जर फिजिकल क्वांटिटी सेम आहे तरच त्यांचं आपण ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करू शकतो. त्याचा अर्थ पहा, फॉर एक्झाम्पल फोर्स बार F1 हा एक फोर्स आहे आणि फोर्स बार F2 हे असे दोन फोर्स आहे. हे दोन्ही पण काय आहे, सेम टाईपचे फोर्सेस आहेत. कॅन बी ॲडेड टू गिव्ह द रिझल्टंट फोर्स. आणि ह्या दोघांना जेव्हा आपण ॲडिशन करू किंवा यांची दोघांची सबस्ट्रॅक्शन करू, याच्यापासून आपल्याला रिझल्टंट फोर्स भेटेल. फॉर एक्झाम्पल बार F काय आहे, हा रिझल्टंट आहे. रिझल्टंट फोर्स इज इक्वल टू बार F1 प्लस बार F2. ह्या दोघांची ॲडिशन करून आम्हाला जो रिझल्टंट फोर्स भेटला आहे तो बार F. म्हणजे या ठिकाणी पहा, हे दोन्ही वेक्टर सेम टाईपचे आहेत आणि ह्या दोन्ही वेक्टरचे आपण ॲडिशन केल्यानंतर आम्हाला रिझल्टंट वेक्टर भेटलेले आहे. परंतु ए फोर्स वेक्टर कॅन नॉट बी ॲडेड टू द व्हेलोसिटी वेक्टर. हाच फार महत्त्वाचा आहे. फोर्स हे एक वेक्टर आहे आणि व्हेलोसिटी हे एक वेक्टर आहे. हे दोन्ही वेक्टर सेम टाईपचे नाहीत, हे दोन्ही वेक्टर वेगवेगळे आहेत. ह्या दोघांची आपण ॲडिशन करू शकत नाहीत. फक्त सेम टाईपच्याच वेक्टरचे आपण ॲडिशन करून त्यांचा रिझल्टंट वेक्टर काढू शकतो. हे या ठिकाणी आम्हाला प्रूव्ह झालं. वरच्या पॅसेजमध्ये जे दिलं होतं त्याचं एक्झाम्पल खाली दिलं आहे आणि त्या एक्झाम्पलच्या बेसने आम्हाला समजलं सेम टाईपच्या वेक्टरचे आपण ॲडिशन करून रिझल्टंट वेक्टर काढू शकतो. परंतु दोन वेगवेगळे वेक्टर्स असतील त्यांची ॲडिशन आपण करू शकत नाही. ठीक आहे, तर याच ठिकाणी थोडंसं आणखी डिटेलमध्ये आपल्याला त्यांनी खालच्या पॅसेजमध्ये सांगितलेलं आहे. का इट इज इझी टू फाइंड ॲडिशन ऑफ द वेक्टर बार AB अँड बार BC हॅव्हिंग द सेम और ऑपोजिट डायरेक्शन बट डिफरंट मॅग्निट्यूड्स. पाहता या ठिकाणी दोन तुम्हाला वेक्टर्स दिलेले आहेत, बार AB आणि बार BC. हे दोन्ही वेक्टरचं सेम किंवा ऑपोजिट डायरेक्शनमध्ये आहे ते, आणि ह्या दोन्ही वेक्टरचं मॅग्निट्यूड हे पण डिफरंट आहेत. बार AB याचं डायरेक्शन सेम असू शकतं की कुणाबरोबर, बार BC बरोबर किंवा ऑपोजिट असू शकतं. परंतु या दोघांचे डिफरंट मॅग्निट्यूड आहेत, तेव्हा यांची ॲडिशन आम्हाला फाइंड आउट करायची. ती ॲडिशन फाइंड आउट करणं फारच सोपं आहे. इफ काय म्हटले त्यांनी पुढं, इफ इंडिव्हिज्युअल वेक्टर्स आर पॅरलल. हे दोन वेक्टर्स आहेत, हे इंडिव्हिज्युअल वेक्टर्स आहेत आणि हे जर दोन्ही वेक्टर्स पॅरलल आहेत म्हणजेच काय, ह्या दोघांचे जे डायरेक्शन्स आहेत ते सेम आहेत. पॅरललचा अर्थ असा होतो, ही एक वेक्टर आणि या ठिकाणी ही एक वेक्टर पॅरलल आहे म्हणजेच काय, दोघांचे डायरेक्शन सेम आहेत. ठीक आहे, डायरेक्शन सेम आहेत. तर मॅग्निट्यूड ऑफ देअर रिझल्टंट, जेव्हा ह्या दोघांच्या वेक्टरच्या मॅग्निट्यूडचं आपण ॲडिशन करू त्याच्यापासून आपल्याला रिझल्टंट भेटेल. ओके, त्याच्यापासून काय भेटेल आपल्याला, रिझल्टंट. पहा, देअर रिझल्टंट इज द ॲडिशन ऑफ इंडिव्हिज्युअल मॅग्निट्यूड. त्यांचे जे इंडिव्हिज्युअल मॅग्निट्यूड आहेत त्यांच्या इंडिव्हिज्युअल मॅग्निट्यूडचं आपण ॲडिशन करू आणि त्या ॲडिशनपासून आपला त्यांचा रिझल्टंट भेटेल. जसे की बार AB चं मॅग्निट्यूड काय भेटेल आपल्याला, मॉड बार AB. हे आपण शिकलो होतो. यांचं जे मॅग्निट्यूड असतं ते मॉडमध्ये लिहिलं की ते मॅग्निट्यूड बनतं प्लस बार BC या वेक्टरचं मॅग्निट्यूड काय भेटेल, मॉड बार BC. ह्या दोघांची ॲडिशन केल्यानंतर आम्हाला काय भेटलं, रिझल्टंट भेटलं. रिझल्टंटचं मॅग्निट्यूड भेटलं. रिझल्टंट वेक्टर काय भेटेल आम्हाला इथं, बार AC. हा रिझल्टंट वेक्टर भेटेल बार AC आणि याचं मॅग्निट्यूड भेटेल आम्हाला मॉड बार AC. ओके, तर आपण या कन्सेप्ट आणखीन डिटेलमध्ये पुढे पाहूया. द डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट. पहा, जो रिझल्टंट भेटलेला आहे आम्हाला त्या रिझल्टंटचं डायरेक्शन इज द सेम ॲज दॅट ऑफ द इंडिव्हिज्युअल वेक्टर्स. जे इंडिव्हिज्युअल वेक्टर्स आहेत त्या इंडिव्हिज्युअल वेक्टर्सचं दोघांचं डायरेक्शन सेम होतं इथं. ते का, दोघं एक दुसऱ्याला पॅरलल होते आणि ह्या दोन्हीचे डायरेक्शन आणि रिझल्टंटचं जे डायरेक्शन आहे ते सर्वांचं डायरेक्शन सेम असेल. ॲज शोन इन द फिगर 2.4a. या ठिकाणी 2.4a दाखवले आहे. पहा, या 2.4a मध्ये या फिगरमध्ये पहा, AB ही वेक्टर आहे, हिचं डायरेक्शन पहा या दिशेने आहे A to B ला. त्यानंतर दुसरी वेक्टर आहे BC,
BCचं आणि ABचं डायरेक्शन सेम आहे. यांच्यापासून आम्हाला जी रिझल्टंट भेटली ती AC, ह्या दोघांची ॲड करून जी रिझल्टंट भेटली, समजा फॉर एक्झाम्पल AB ची लेंथ आहे 5 सेंटीमीटर, BC ची लेंथ आहे 7 सेंटीमीटर, ह्या दोघांची ॲडिशन केली तर आम्हाला AC भेटतो, ज्याची लेंथ आहे 12 सेंटीमीटर. हे 12 सेंटीमीटर त्यांचा ॲडिशनचा रिझल्ट भेटला. परंतु पहा यांचे जे डायरेक्शन्स आहेत, यांचे डायरेक्शन आणि ह्या रिझल्टंट वेक्टरचं डायरेक्शन पण सेमच आहेत, कारण हे तिन्ही एक दुसऱ्याला पॅरलल आहेत. ठीक आहे. पुढे पाहून, however if individual vectors are anti-parallel, आता पॅरललचे एक्झाम्पल पाहिले, परंतु जर ह्या इंडिव्हिज्युअल वेक्टर्स ह्या जर अँटी पॅरलल म्हणजे एक दुसऱ्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये आहेत, इन द अपोजिट डायरेक्शन, द मॅग्निट्यूड ऑफ देअर रिझल्टंट, मग अशा वेळेस त्या दोन वेक्टरच्या रिझल्टंटचं जे मॅग्निट्यूड आहे, इज द मॅग्निट्यूड काय भेटेल आम्हाला, डिफरन्स ऑफ द इंडिव्हिज्युअल मॅग्निट्यूड. त्या दोन वेक्टरचे जे इंडिव्हिज्युअल मॅग्निट्यूड आहेत त्या दोघांचा जो डिफरन्स भेटेल तो डिफरन्स म्हणजे काय, रिझल्टंटच्या मॅग्निट्यूड. अँड त्या रिझल्टंटचं जे डायरेक्शन आहे, डायरेक्शन इज दॅट ऑफ द लार्जर वेक्टर. त्या दोन वेक्टरपैकी जी लार्जर वेक्टरचं डायरेक्शन आहे त्या लार्जर वेक्टरच्या डायरेक्शनने रिझल्टंट वेक्टरचं पण डायरेक्शन असेल, असं या ठिकाणी आम्हाला प्रूव्ह होतं. चला आपण विथ फिगरने प्रूव्ह करून घेऊया. आता पहा, या ठिकाणी AB ही एक वेक्टर आहे जी 11 न्यूटन आहे. त्यानंतर CB ही एक वेक्टर आहे जी 5 न्यूटन आहे. जेव्हा या दोघांचे डायरेक्शन्स पहा, ABचं डायरेक्शन ईस्ट साईडला आणि BCचं डायरेक्शन वेस्ट साईडला, म्हणजे हे दोघं एक दुसऱ्याला अँटी पॅरलल आहेत. आता अँटी पॅरलल असताना जेव्हा यांच्यामध्ये सबस्ट्रॅक्शन होते, 11 - 5 आम्हाला भेटले या ठिकाणी 6 न्यूटन. आता 6 न्यूटन भेटले आहे, परंतु 6 न्यूटन हा रिझल्टंट आहे. AC काय झाला, हा रिझल्टंट आहे. कोणाचा रिझल्टंट आहे, AB - BCचा हा रिझल्टंट आहे. ACचं जे डायरेक्शन आहे ते डायरेक्शन कुणाच्या बरोबर असणार आहे, कोणाच्या दिशेने असणार आहे, जे लार्जर वेक्टरचं डायरेक्शन आहे त्या लार्जर वेक्टरच्याच डायरेक्शनने आम्हाला असेल. या ठिकाणी ही गोष्ट फार इम्पॉर्टंट आहे. हा पॉईंट तुम्ही कंटिन्यू लक्षात ठेवायचं आहे कधी पण. ओके. त्यानंतर आपल्याला थर्ड पॉईंट 2.3.3 हा पाहायचा आहे. तो फ्रेंड्स, आता आपण जो पॉईंट शिकणार आहोत, ट्रायंगल लॉ फॉर वेक्टर ॲडिशन, हा फार महत्त्वाचा पॉईंट आहे. 2.3.3.3. ठीक आहे. आता ट्रायंगल लॉ फॉर वेक्टर ॲडिशन म्हणजे नेमकं काय ते आपण या पॅसेजमध्ये पाहूया. ठीक आहे. काय, व्हेन वेक्टर्स ऑफ ए गिवन टाइप डू नॉट ॲक्ट इन द सेम ऑर ऑपोजिट डायरेक्शन. दोन वेक्टर्स आहेत तुमच्याकडे किंवा दोनपेक्षा जास्त वेक्टर्स आहेत, गिवन टाइपचे वेक्टर्स आहेत, जे सेम डायरेक्शन किंवा अपोजिट डायरेक्शन मध्ये नाही आहेत. सेम पण डायरेक्शन मध्ये नाही आणि अपोजिट पण डायरेक्शन मध्ये नाहीत. तर अशा वेक्टरचा जो रिझल्टंट कॅन बी डिटरमाइंड, जर आम्हाला रिझल्टंट त्याचा काढायचा असेल तर तो काढण्यासाठी आम्हाला ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन याचा वापर करून आम्ही रिझल्टंट काढू शकतो. विच इज स्टेटेड ॲज फॉलोज, जो खाली सांगितला आहे, खाली दिलेला आहे. ठीक आहे. आता काय सांगतो हा ट्रायंगल लॉ फॉर वेक्टर ॲडिशन, if two vectors describing the same physical quantity are represented in magnitude and direction by the two sides of the triangle taken in order. तुमच्याकडे दोन वेक्टर्स आहेत, या दोन्ही वेक्टरचे फिजिकल क्वांटिटी ही सेम आहे. जेव्हा फिजिकल क्वांटिटी त्या दोन्ही वेक्टरची सेम आहे तर त्या दोन्ही वेक्टरचा आपण मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन घेऊ आणि त्या दोन वेक्टरपासनं आपण ट्रायंगलच्या दोन साइड बनवूया. ऑर्डरली ठेवून त्यांच्या दोन साइड आपण बनवूया. आता ट्रायंगलच्या दोन साइड बनल्यानंतर काय होऊ शकेल, आपल्याला त्या ट्रायंगलची तिसरी साइड फाइंड आउट करायला सोपं जाईल. तिसरी साइड काय असेल, या दोन साइडचा रिझल्टंट. मग पहा, देन देअर रिझल्टंट इज रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय द थर्ड साइड ऑफ द ट्रायंगल ड्रॉन इन द अपोजिट सेन्स from the starting point of the first vector to the end point of the second vector. आता काय होईल, जेव्हा तुम्ही ह्या दोन वेक्टर प्रॉपरली ऑर्डरली
पुट करून ट्रायंगलच्या दोन साईड बनवल्यानंतर तुम्हाला तिसरा साईड भेटेल, म्हणजेच काय, त्या दोन साईडची रिझल्टंट भेटेल. ती रिझल्टंट आणि तिचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन आम्हाला भेटेल जे अपोजिट सेन्समध्ये असेल. म्हणजे नेमकं कसं असेल अपोजिट सेन्समध्ये, म्हणजे जी पहिली वेक्टर आहे ती जी फर्स्ट वेक्टर आहे त्या फर्स्ट वेक्टरच्या स्टार्टिंग पॉईंटपासून ही आमची थर्ड वेक्टर स्टार्ट होईल. आता फर्स्ट वेक्टरच्या स्टार्टिंग पॉईंट म्हणजे टेलपासून स्टार्ट होईल आणि ती सेकंड वेक्टर जे आहे सेकंड वेक्टरचा जो एंड पॉईंट आहे म्हणजेच काय हेड पॉईंट आहे सेकंड वेक्टरच्या, त्याला जाऊन ती टच होईल आणि ती या दोन वेक्टरचा रिझल्टंट प्रूव्ह करेल. ते कसं करेल प्रूव्ह, तर खाली आपल्याकडे एक्झाम्पल दिलेले आहेत, त्या एक्झाम्पलच्या बेसने आपण हे प्रूव्ह करून घेऊया. ठीक आहे. आता पहा इथं वेक्टर बार ए, इथं बार ए ही एक वेक्टर आहे आणि बार बी ही दुसरी वेक्टर आहे. ह्या दोन्ही वेक्टरचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन घेऊन आपण ट्रायंगलच्या दोन साईड बनवूया. ठीक आहे. कारण ह्या ज्या दोन वेक्टर आहेत त्या एक दुसऱ्याला सेम पोझिशन सेम डायरेक्शननी किंवा अपोजिट डायरेक्शननी नाही आहेत. अशा वेळेस या दोन वेक्टरपासून आपण ट्रायंगलचे दोन साईड बनवू शकतो. लेट bar A and bar B the two vectors in the plane of paper A shows in the figure 2.5a मध्ये दाखवले. Sum of these two vectors, या दोन वेक्टरची सम can be obtained by using the triangle law described above as shown in the figure 2.5b. The resultant vector is indicated by the bar C. ह्या दोन वेक्टरची आपण काय करूया सम, आणि सम करताना आपण ट्रायंगल लॉ हा डिस्क्राइब करू. या ठिकाणी ट्रायंगल लॉच्या माध्यमातून जेव्हा यांची सम करू तर आम्हाला एक रिझल्टंट वेक्टर भेटेल आणि ती रिझल्टंट वेक्टर आपण बार सी ने या ठिकाणी रिप्रेझेंट करू. तर ती कशी पाहूया, बार ए आणि बार बी. आता बार ए ही जी वेक्टर आहे ह्या वेक्टरचा पी हा पॉईंट काय आहे टेल आहे आणि क्यू हा पॉईंट काय आहे हेड आहे. हा टेल हेड, स्टार्टिंग पॉईंट टेल आणि एंडिंग पॉईंट हेड. ज्या ठिकाणी ॲरो असतो त्याला हेड म्हणायचं आणि ज्या ठिकाणी ते वेक्टर ज्या पॉईंट पासून स्टार्टिंग पॉईंट जो असतो त्याला टेल म्हणायचं. ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. आता याच वेक्टर आपण काय करूया, या वेक्टर प्रॉपरली अरेंज करून यांच्यापासून ट्रायंगलच्या दोन साईड बनवू आणि त्या ट्रायंगलच्या दोन साईडचे आपण सम केल्यानंतर आम्हाला रिझल्टंट भेटेल या ठिकाणी. ठीक आहे. हा आता ही पहा बार ए. बार ए चा हा इनिशियल स्टार्टिंग पॉईंट आहे आणि हा एंड पॉईंट आहे जिथं ॲरो आहे क्यूला. सेकंड जी वेक्टर आहे बार बी, बार बीचा जो टेल पॉईंट आहे तो या ॲरोला अटॅच आहे, याच्या एंड पॉईंटला अटॅच आहे, म्हणजे हेड टेल अटॅच केला आणि तो या ठिकाणापर्यंत पोहोचला. आता ह्या ज्या दोन साईड आहेत ह्या बार ए आणि बार बी ह्या ज्या दोन साईड आहेत ह्या दोन साईड ट्रायंगलच्या आहेत. आम्हाला आता रिझल्टंट जर यांचा फाइंड आउट करायचं, यांची सम करून आम्हाला रिझल्टंट काढायचा, तर सम करून रिझल्टंट कसा येईल, जो फर्स्ट वेक्टर आहे त्या फर्स्ट वेक्टरच्या स्टार्टिंग पॉईंट पासून आपल्याला लाईन ड्रॉ करावं लागेल. हा स्टार्टिंग पॉईंट आहे फर्स्ट वेक्टरचा, तिथनं लाईन ड्रॉ करता वेळेस सेकंड वेक्टरच्या एंड पॉईंट पर्यंत ती न्यायला लागेल. ही सेकंड वेक्टर आहे, ह्या सेकंड वेक्टरच्या एंड पॉईंटला जर आम्ही ही लाईन अशी ड्रॉ केली तर आम्हाला ह्या दोन वेक्टरच्या समचा हा रिझल्टंट भेटेल जो बार सी आहे. ओके, एवढं सोपं आहे. फक्त एक गोष्ट लक्षात घ्यावायची की रिझल्टंट जेव्हा दोन साईडचा काढायचा असतो तर फर्स्ट वेक्टरच्या एंड पॉईंट पासून स्टार्ट करायचा आणि सेकंड वेक्टरच्या एंड पॉईंट पर्यंत फर्स्ट वेक्टरच्या स्टार्ट पॉईंट पासून स्टार्ट करायचं आणि सेकंड वेक्टरच्या एंड पॉईंट पर्यंत ही वेक्टर ड्रॉ करायची. दॅट इज द रिझल्टंट ऑफ दीज टू वेक्टर्स किंवा सम ऑफ दीज टू वेक्टर्स म्हणतात. मग रिझल्टंट वेक्टर इज इक्वल टू काय, बार सी इज इक्वल टू बार ए प्लस बार बी. ओके. आता आम्ही हा जो ट्रायंगल लॉ आहे हा ट्रायंगल लॉ पासून काही कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ आपण. पहा, वी कॅन यूज ट्रायंगल लॉ फॉर द शोविंग दॅट, काही गोष्टी शो करण्यासाठी आपण ट्रायंगल लॉचा या ठिकाणी वापर करूया. जसं की पहा, फॉर एनी टू वेक्टर्स आहेत, बार पी आणि बार क्यू ह्या दोन वेक्टर्स आहेत, या दोन वेक्टरची तुम्ही सम करा, बार पी प्लस बार क्यू. याची सम केल्यानंतर तुम्हाला रिझल्टंट भेटेल. तो रिझल्टंट असा पण भेटू शकतो, बार क्यू प्लस बार पी यांची सम इज इक्वल टू बार पी प्लस बार क्यू. दिस इज कॉल्ड द वेक्टर ॲडिशन इज ए कम्युटेटिव्ह. आता हे वेक्टर ॲडिशन ही कम्युटेटिव्ह आहे,
हे कसं प्रूव्ह करायचं, तर खालील फिगरने आपल्याला ते प्रूव्ह होऊन जाईल. ठीक आहे, खालील फिगर आपल्याला ते प्रूव्ह करेल. आता पहा, ही फिगर दिलेली इथं तुम्हाला शोज ॲडिशन ऑफ द टू वेक्टर्स. ह्या दोन वेक्टर्स आहेत बार पी प्लस बार क्यू, ह्या दोन वेक्टरचं आम्ही ॲडिशन करू लागलो. आता पहा ॲडिशन करतोय तर कसं, ॲडिशन ऑफ टू वेक्टर्स बार पी अँड बार क्यू इन टू डिफरंट वेज. ह्या दोन्हीचं ॲडिशन आपण दोन वेगवेगळ्या पद्धतीने करूया. या ठिकाणी वरती दाखवलं आहे 2.5 मध्ये. ठीक आहे, ट्रिअँगल. या ठिकाणी आता आम्हाला ट्रिअँगल पाहूया. दोन ट्रिअँगल दिलेले तिथे त्यांनी, ओ ए बी, हा ओ, हा ए आणि बी, म्हणजे ही एक साईड, ही एक साईड आणि यांचा हा रिझल्टंट आहे. ठीक आहे, हा जो ट्रिअँगल आहे या ट्रिअँगलमध्ये बार पी प्लस बार क्यू, बार पी प्लस बार क्यू पासून आम्हाला हा बार आर रिझल्टंट भेटला, जो बार ओ पी ही लाईन प्रूव्ह करतो, ही साईड प्रूव्ह करतो. वाईल ट्रिअँगल, आता दुसरा ट्रिअँगल आहे ओ सी आणि बी, हा ओ सी आणि हा बी, हा ट्रिअँगल आहे. या ट्रिअँगलमध्ये हा जो बार पी आहे तो आपण वरती शिफ्ट केला आणि हा बार क्यू आहे तो पॅरलली समोर शिफ्ट केला इकडं. आणि जेव्हा हे दोन लाईन जॉईन केल्या, बार क्यू आणि बार पी, याच्यापासून आम्हाला एक रिझल्टंट भेटला, तो बार आर. ठीक आहे, मग पहा, बार क्यू प्लस बार पी इज इक्वल टू बार आर, दॅट इज बार ओ बी. ओके, म्हणजे जर आम्ही या ठिकाणी बार पी आणि बार क्यूच्या वेगवेगळ्या पद्धतीने जेव्हा यांची ॲडिशन करतो, त्यांचा रिझल्टंट हा आम्हाला सेमच भेटतो. दॅट इज कॉल्ड वेक्टर ॲडिशन इज ए कम्युटेटिव्ह. या फिगरने आम्हाला हे प्रूव्ह केलं. ठीक आहे, मीन्स बार पी प्लस बार क्यू इज इक्वल टू बार क्यू प्लस बार पी. ओके, आता कम्युटेटिव्ह लॉ, कम्युटेटिव्ह जो लॉ आहे या ठिकाणी आपण तर प्रूव्ह केला. आता असोसिएटिव्ह लॉ पाहिजे आम्हाला. वेक्टर ॲडिशन इज ए असोसिएटिव्ह. आता असोसिएटिव्ह कशी आहे, हे वेक्टर ॲडिशन हे असोसिएटिव्ह आहे, हे आम्हाला आता प्रूव्ह करून घ्यायचं आहे. ते कसं पाहूया आता. इफ बार ए, बार बी आणि बार सी आर 3 वेक्टर्स आहेत. या ठिकाणी नंबर ऑफ वेक्टर्स किती, 3. ठीक आहे, नंबर ऑफ वेक्टर्स आपल्या 3 आहेत, बार ए, बार बी आणि बार सी. आणि यांच्या माध्यमातून आपण असोसिएटिव्ह लॉ काय आहे ते प्रूव्ह करून घेऊ. समजा घ्या बार ए प्लस बार बी यांची ही सम आहे आणि या सम बरोबर बार सी हा तिसरा वेक्टर त्यांच्यात ऍड केला, तर याचा रिझल्टंट असाही येऊ शकतो जसा की बार ए प्लस बार बी प्लस बार सी, बार बी प्लस बार सी यांची जी सम आहे या सम मध्ये बार ए ऍड केला म्हणजे ही सम येऊ शकते, आणि यांच्या सम मध्ये जर बार सी ऍड केला तर ही सम येऊ शकते. तर ती कशी आहे तर या ठिकाणी पाहूया आपण. आता पहा, या ठिकाणी हा बार ए आणि हा बार बी आहे, हे दोन वेक्टर्स आहेत. या दोन वेक्टरची जेव्हा आपण सम करतो त्या सम पासून आम्हाला एक रिझल्टंट भेटेल, कोणता, बार ए प्लस बार बी. ह्या दोन वेक्टरचा हा काय झाला रिझल्टंट. या रिझल्टंटला जेव्हा आपण बार सी ऍड करतो, हे पहा बार सी आपण ऍड केली, जेव्हा बार सी त्याच्याबरोबर ऍड केली, ही एक वेक्टर आणि ही एक वेक्टर, या दोन वेक्टरची जेव्हा आम्ही ॲडिशन करू तेव्हा आम्हाला काय भेटेल, बार आर भेटेल. काय भेटलं आम्हाला रिझल्टंट त्याचा, बार आर. ठीक आहे, या ठिकाणी जेव्हा बार ए प्लस बार बी यांच्या रिझल्टंट बरोबर बार सी ऍड केला तर आम्हाला काय भेटतो, या ट्रिअँगलचा कोणता, ओ क्यू आर, या ट्रिअँगलचा रिझल्टंट भेटतो आम्हाला आर. आता या ठिकाणी पहा, हा बार बी आहे, बार बी प्लस बार सी घ्यायचं ना, हा बार बी आहे, हा बार बी प्लस बार सी ह्या दोन साईड आहेत ट्रिअँगलच्या, आणि ह्या दोन साईडचा जो रिझल्टंट भेटतो तो आम्हाला भेटेल कोणता, पी आर, जो बार बी प्लस बार सी हा पी आर. या पी आरला यांच्या रिझल्टंटला जेव्हा आपण बार ए ऍड करतो, हा पहा बार ए, हा बार ए ऍड केला, ही एक वेक्टर, ही एक वेक्टर, या दोन वेक्टरची जेव्हा सम करतो तेव्हा आम्हाला काय भेटेल, रिझल्टंट बार आर. म्हणजे अशा दोन्ही वेळेस आम्हाला रिझल्टंट सेमच भेटला आहे. या लॉला म्हणायचं असोसिएटिव्ह लॉ. वेक्टर ॲडिशन इज ए असोसिएटिव्ह. ठीक आहे, पहा आता या ठिकाणी फिगर 2.6 बी मध्ये ॲडिशन ऑफ 3 वेक्टर्स, तिन्ही वेक्टरचे आपण ॲडिशन्स केलेत. बार बी आणि बार सी इन 2 डिफरंट वेज, दोन वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे आपण ॲडिशन केले.
आणि टू गिव्ह द रिझल्टंट बार आर. आणि यांच्या जेव्हा आपण वेगवेगळ्या डिफरंट वेने त्यांना ऍड केलं तेव्हा आम्हाला रिझल्टंट बार आरच भेटला. जसे की पहा पहिला ट्रिअँगल आपण पाहिला होता ओ क्यू आर. ओ क्यू आर ह्या ट्रिअँगल मध्ये बार आर हा रिझल्टंट भेटला. कधी? बार ए प्लस बार बी यांचा रिझल्टंट काढला आणि त्या रिझल्टंटला बार सी ऍड करून आपल्याला बार आर हा भेटला. त्याच्यानंतर आपण दुसरा ट्रिअँगल घेतलाय ओ पी आर. ह्या ओ पी आर या ट्रिअँगल मध्ये बार बी प्लस बार सी चा रिझल्टंट काढला आणि त्या रिझल्टंट बरोबर बार ए ऍड केला. बार ए हा वेक्टर ऍड केल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी पण रिझल्टंट बार आरच भेटला. म्हणजेच काय 2.6 हा जो इक्वेशन आहे ते प्रूव्ह होतं. बार ए प्लस बार बी यांच्या रिझल्टंट बरोबर जेव्हा बार सी ऍड करतो तर आम्हाला जी ऍडिशन भेटते किंवा रिझल्टंट भेटतो तो आहे बार ए प्लस बार बी प्लस बार सी यांच्या रिझल्टंट बरोबर जेव्हा ए ऍड करतो बार ए तेव्हा हे दोन्ही रिझल्टंट काय आहेत? सेम आहेत. हे आम्हाला या ठिकाणी प्रूव्ह होतो. यालाच आपण वेक्टर ऍडिशन इज असोसिएटिव्ह असं म्हणतो. ओके, यालाच काय म्हणायचं? असोसिएटिव्ह लॉ आणि दॅट इज प्रूव्ड. ठीक आहे. आता आपण काही या ठिकाणी एक्झाम्पल पाहूया. ठीक, ते एक्झाम्पल आम्हाला परत प्रूव्ह करून देतील की वेक्टर ऍडिशन ओके इज कम्युटेटिव्ह अँड वेक्टर ऍडिशन इज असोसिएटिव्ह. आता इथं पहा 2.1 हे एक एक्झाम्पल दिलेले आहे. आम्हाला पहा एक्सप्रेस वेक्टर बार ए सी इन द टर्म ऑफ वेक्टर बार ए बी अँड बार सी बी शोन इन द फॉलोइंग फिगर. खालच्या फिगर मध्ये वेक्टर ए सी ही दिलेली आहे. ती एक्सप्रेस करायची कशा टर्म मध्ये? बार ए बी अँड बार सी बी. ठीक आहे. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, जर आपण सोल्युशन पाहतो युजिंग द ट्रिअँगल लॉ ऑफ ऍडिशन ऑफ द वेक्टर्स वी कॅन राईट. जर आम्हाला बार ए सी हिच्या बरोबर जर बार बी सी जर ऍड केलं तर ह्या दोघांचा रिझल्टंट आपल्याला काय भेटेल? बार ए बी. मग पहा बार ए सी प्लस बार सी बी इज इक्वल टू काय रिझल्टंट भेटला आम्हाला? बार ए बी हा रिझल्टंट भेटला. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जर आम्हाला ए सी हा रिझल्टंट पाहिजे, हा ए सी, तर ह्या दोघांचे आम्हाला ऍडिशन करावं लागेल. पण या ठिकाणी पहा जो बिगर वेक्टर असतो त्या बिगर वेक्टर मधनं किंवा लार्जर वेक्टर असतो त्याच्यातनं स्मॉलर वेक्टर जेव्हा मायनस करू तेव्हा आम्हाला हा रिझल्टंट भेटेल. मग पहा बार ए सी इज इक्वल टू बार ए बी मायनस बार ए सी. याच्यापासून आम्हाला रिझल्टंट काय भेटला? बार ए सी. हे या ठिकाणी प्रूव्ह होतं वेक्टर ऍडिशन इज ए कम्युटेटिव्ह. ठीक आहे. आपण आता नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे ते खूपच पॉवरफुल एक्झाम्पल आहे आणि ते एक्झाम्पल आम्हाला वेक्टर ऍडिशन इज ए कम्युटेटिव्ह आणि असोसिएटिव्ह ह्या दोन्ही गोष्टीचा कन्सेप्ट क्लिअर करून देतील. ठीक आहे. तर हे एक्झाम्पल आपण खूप काळजीपूर्वक स्टडी करूया. एक्झाम्पल 2.2 पहा. फ्रॉम द फॉलोइंग फिगर डिटरमाइन द रिझल्टंट ऑफ फोर फोर्सेस. फोर फोर्सेस आहेत, यांचा रिझल्टंट तुम्हाला निश्चित करायचा आहे. कोणकोणते फोर फोर्सेस आहेत? बार A1, बार A2, बार A3 अँड बार A4. या ठिकाणी ही फिगर दिलेली. हा बार A1 आहे, त्यानंतर हा बार A2 आहे, त्यानंतर बार हा A3 आहे, त्यानंतर बार हा A4 आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, बघा बार A1 याला बार A2 कसा जोडलाय? बार A1 चा हेड आणि बार A2 चा टेल असं जोडलेलं आहे. हेड टू टेल, हेड टू टेल. या ठिकाणी पण पहा हेड टू टेल. बार A2 चं हेड आणि बार A3 चं टेल हे अशा पद्धतीने म्हणजे हेड टू टेल, हेड टू टेल. या ठिकाणी पण पहा बार A4 कसं जोडलेलं आहे? बार A3 चं हेड आणि A4 चं टेल. या पद्धतीने ही जी फिगर आहे ती बनत आहे आणि या चारही फोर्सेसचा आम्हाला रिझल्टंट निश्चित करायचा आहे. तर चला आपण निश्चित करूया. सर्वात अगोदर आपण काय करूया, हा जो ओ बी आहे हा ओ बी आपण काय करू? जॉईन करूया. या ठिकाणी जॉईन केलेला आहे पहा ओ बी. बार ओ बी जर जॉईन केला या ठिकाणी एक ट्रिअँगल तयार होतो. मग ओ ए बी हा ट्रिअँगल तयार झाला. जेव्हा आम्ही बार A1 प्लस बार A2 ह्या दोघांची सम केली तर आम्हाला हा रिझल्टंट भेटला. या दोघांची जर सम करतो तर आम्हाला हा रिझल्टंट भेटेल. जसं की पहा मग बार ओ बी इज इक्वल टू काय म्हणले? बार ओ ए प्लस बार ए बी ह्या दोघांची ऍडिशन केली की हा रिझल्टंट भेटतो. कोणता? बार A1 प्लस बार A2.
भेटला या ठिकाणी हा रिझल्टंट. आता याच्या पुढे जाऊन आपण काय करूया, आता काय करूया आपण ओ सी जॉईन करू. जॉईन ओ सी टू कम्प्लीट ट्रिअँगल ओ बी सी. आता याच्यापासून आपल्याला एक ट्रिअँगल काढू, हा ओ बी सी. आता हा दुसरा ट्रिअँगल तयार झाला पहा, हा ओ बी आणि हा सी ट्रिअँगल झाला. आता या ट्रिअँगल मध्ये आपल्याला ही लाईन, हा एक वेक्टर माहिती आहे आणि हा एक वेक्टर माहिती आहे. या दोन वेक्टरची जर आम्ही ॲडिशन करतो तर आम्हाला काय भेटेल, ओ सी हा रिझल्टंट भेटेल या ठिकाणी. मग चला आपण यांची ॲडिशन करून ओ सी हा रिझल्टंट काढू. मग पहा, बार ओ सी इज इक्वल टू काय आहे, बार ओ बी. बार ओ बी प्लस बार हा बी सी, ह्या दोघांची ॲडिशन केली तर बार ओ सी भेटेल. मग ह्या दोघांची ॲडिशन म्हणजे काय आहे, ओ बी काय आहे, बार ए वन प्लस बार ए टू. बार ए वन प्लस बार ए टू झालं. त्यानंतर सी बी बी सी काय आहे, बार ए सी हा बार ए सी. यांची ॲडिशन म्हणजे आम्हाला जो रिझल्टंट भेटतो तो काय आहे, बार ओ सी. ओ सीची व्हॅल्यू काय आहे, बार ए वन प्लस बार ए टू प्लस बार ए थ्री. दॅट इज द व्हॅल्यू मीन्स मॅग्निट्यूड. ठीक आहे. आता या ठिकाणी या रिझल्टच्या माध्यमातून आम्हाला एक तिसरा ट्रिअँगल या ठिकाणी दिसला, जो बघा कसा आहे, ओ सी डी. ओ सी डी हा ट्रिअँगल भेटला. या ट्रिअँगल मध्ये आम्हाला पहा, बार ए फोर आणि बार हा ओ सी. ठीक आहे. किंवा डी सी आणि ओ सीची व्हॅल्यू तर माहिती आहे आम्हाला, डी ओची व्हॅल्यू भेटू शकते. ठीक आहे. मग डी ओची व्हॅल्यू काढायची म्हणजे ह्या दोघांची सम करा. ओ सीची व्हॅल्यू काय आहे, बार ए वन प्लस बार ए टू प्लस बार ए थ्री. ॲड काय करायचे त्याच्यात, बार ए फोर ॲड केलं की आम्हाला बार ए फाईव्ह भेटतं. म्हणजेच काय, ओ सीची ओ डीची व्हॅल्यू भेटते. पहा, बार ओ डी हा ओ डी इज इक्वल टू काय म्हणले, बार ए फाईव्ह हा रिझल्टंट आहे, त्याचं मॅग्निट्यूड आहे. मग कसं आहे, बार ओ सीची व्हॅल्यू प्लस बार सी डीची व्हॅल्यू सी डी बार ए फोर. मग पहा, बार ओ सीची व्हॅल्यू काय आहे, ही पूर्ण आहे, बार ए वन प्लस बार ए टू प्लस बार ए थ्री प्लस हा काय आहे, बार ए फोर. तर बार ए फोर टाकला. थस बार ओ डी इज द रिझल्टंट ऑफ द फोर वेक्टर्स. ही 1 2 3 आणि ह्या 4, या 4 वेक्टरचा हा ओडी काय आहे, ओडी रिझल्टंट आहे. ठीक आहे. ओडी इज द रिझल्टंट ऑफ द 4 वेक्टर्स. कोणकोणते, बार ए वन, बार ए टू, बार ए थ्री अँड बार ए फोर. ओके. तर यानंतर आम्हाला जो पॉईंट पाहायचा आहे तो पॉईंट असेल आमचा, तो पॉईंट सर्वात महत्त्वाचा आहे, ज्याला आपण लॉ ऑफ पॅरेललोग्राम ऑफ वेक्टर्स. लॉ ऑफ पॅरेललोग्राम ऑफ वेक्टर्स जो ट्रिअँगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन सारखाच आहे. याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाहीत. थोडेफार जे चेंजेस आहेत ते लॉजिकल चेंजेस आहेत, ते समजलं म्हणजे आम्हाला हा पण लॉ समजून जाईल, लॉ ऑफ पॅरेललोग्राम ऑफ वेक्टर. सो थँक्यू.